भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण। चंद्रकांत दादांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। विधानसभेतील पराभवानंतर पहिलाच मनसेचा मेळावा। राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येणार। मुंबईत डीपीडीसीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता। जीबीएसमुळे आणखी एक मृत्यू। पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद। राज्यातील रुग्णसंख्या 127 वर। बंदुका वापरून रील कराल तर कारवाई करणार। परवाना रद्द करण्याचाही अजित पवारांचा इशारा। बीडच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आक्रमक। संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। लाडकी बहीणमध्ये परराज्यातील रॅकेटचा शिरकाव। लातूर सांगली जिल्ह्याच्या नावानं लॉग इन बनवलं। आयडी अन भरले तब्बल 1171 अर्ज। लाडकीमुळे वयोश्री योजनेमधील लाभार्थी वेटिंगवर। 4 लाख लाभार्थी 3000च्या प्रतीक्षेत। नवीन अर्ज बंद। 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्राची मान्यता रद्द। राज्य मंडळाचा निर्णय। शिक्षक कर्मचारी नियुक्तीच्या निर्णयातही बदल। वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। भंडाऱ्याच्या कवलेवाड्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू। ग्रामस्थांनी पेटवली वनविभागाची गाडी। महाकुंभमेळ्यात फरहाननं वाचवला रामशंकरचा जीव। चेंगराचेंगरी दरम्यान सीपीआर देऊन वाचवले प्राण। महाकुंभमेळ्यातील व्हिडिओ समोर। भारत इंग्लंड T20 मॅचवर जीबीएसचं सावट। प्रादुर्भाव टाळण्यासाठी एमसीए मैदानावर उपाययोजना। राज्यात थंडीचा जोर ओसरला। दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती। महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार।